नमस्कार मित्रांनो, मी आज एका वैशिष्ट्यपूर्ण अशा स्थानी आलो आहे. जगभरातील साईनाथांच्या भक्तांसाठी शिर्डीनंतर सर्वात महत्त्वपूर्ण अशा स्थानावरती ते स्थान आहे पुण्यातील शिवाजीनगर येथे. या स्थानाचं वैशिष्ट्य असं की साईबाबांनी समाधी घेतली ती शिर्डीला, पण या मठामध्ये या मंदिरामध्ये साईनाथांच्या देहाचा एक अवशेष आहे. आणि जगभरातील कुठल्याही इतर साईनाथांच्या मठामध्ये, साईनाथांच्या मंदिरामध्ये असं कुठलाही अवशेष ठेवलेला नाही. हे एकमात्र जगातील शिर्डीनंतरचं मंदिर आहे. तर या मंदिराचं दर्शन आपण करूयात आणि या मंदिराची, या मठाची माहिती जाणून घेऊयात. तर चला साईनाथांच्या या अत्यंत दुर्मिळ आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशा मंदिरामध्ये. तर मित्रांनो, आपण जेव्हा शिवाजीनगरला जुन्या तोफखाना या भागात येतो तर कोर्टाच्या मागे आपल्याला साईबाबांचं हे अतिशय महत्त्वपूर्ण असं मंदिर बघायला मिळतं. आपण जेव्हा मंदिराच्या आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला भव्य असा सभामंडप दिसतो. सभामंडपामध्ये शिर्डीप्रमाणेच आपल्याला नंदी महाराज स्थापन झालेले बघायला मिळतात. आपण जेव्हा नंदी महाराजांचं दर्शन करून पुढे वळतो तेव्हा आपल्याला सद्गुरू साईनाथ महाराजांचा सुंदर असा गाभारा दिसतो. या गाभाऱ्यामध्ये साईबाबांची अतिशय दिव्य अशी प्रतिमा पण स्थापन करण्यात आली आहे. त्याचाही वेगळा इतिहास आपण जाणून घेऊयात. आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा साईबाबांच्या आपल्याला प्रथमतः चांदीच्या सुंदर अशा पादुका, त्यानंतर सोन्याच्या पादुका आपल्याला बघायला मिळतात आणि वरती मग साईबाबांचा सुंदर असा अतिशय विलोभनीय प्रसन्न असा विग्रह म्हणजे मूर्तिरूपातले साईबाबा आपल्याला इथे दर्शन देतात. साईबाबांचं दर्शन घेऊन आपण बाजूच्या औदुंबराचं दर्शन घेतो. या औदुंबरालाही इतिहास आहे, या औदुंबराचंही महात्म्य थोर आहे. व या औदुंबराच्या बाजूलाच आपल्याला सद्गुरू साईबाबांचा अतिशय सिद्ध असा फोटो बघायला मिळतो. हा फोटो अतिशय जागृत आहे. सर्व लोकांची या फोटोवर विशेष श्रद्धा आहे आणि त्याचं कारणही अतिशय दिव्य असं आहे. तर या फोटोची आणि या मठाची दिव्य हकीकत, याच्या स्थापनेमागचा इतिहास आपण इथल्या विश्वस्तांकडून जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण बघतो आहोत शिवाजीनगर येथील अतिशय महत्त्वपूर्ण असा साईबाबांचं हे मंदिर. तर आपण इथे आता काकांना या मंदिराबद्दलची माहिती विचारूयात. तर नमस्कार काका, आम्हाला या मठाची माहिती सांगा. या मठाचं साईनाथांच्या चरित्रातलं महत्त्वपूर्ण स्थान सांगा. तर या मठाचा साईबाबांच्या चरित्राशी कसा संबंध आहे? नमस्कार. आम्ही विश्वस्त हे अध्यक्ष वगैरे आहेत, आम्ही सगळे विश्वस्त आहोत. या मंदिराची माहिती अशी की हे मंदिर फार जुनं आहे. जवळ 51 साली साईबाबांचा फोटो या इथे होता. त्यानंतर मग हळूहळू डेव्हलप होत गेलं, हे मंदिर मोठं होत गेलं. आणि ह्या मंदिराचा आणि शिर्डीच्या संस्थानाच्या याच्याशी ह्या मंदिराचे जे मालक आहेत जागेचे रासने, बरोबर, ते रासने जे मालक आहेत ते साईबाबांच्या कृपाप्रसादाने दामोअण्णा कासारांना, कासार किंवा रासने त्यांना ते झालेले, ते नवसानी झालेला त्यांचा मुलगा आणि ते बाबांच्या मांडीवर त्यांचं जावळ पण झालेलं, नानासाहेब रासनेंचं. तर याचा उल्लेख आपल्याला साई सच्चरित्रात वाचायला मिळेल तुम्हाला. दामोअण्णा रासने कासार त्यांचं त्यामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे आणि ते फार मोठे साई भक्त होते, परमभक्त होते. त्यानंतर ह्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर इथे पूर्वी 61 साली पूर आला. त्याआधी फक्त हा फोटो होता. हा जो फोटो आहे, बरोबर, हा फोटो या इथल्या जे झाड आहे, बरोबर, औदुंबराचं झाड आहे, त्या झाडाला फक्त खिळ्याला बांधून असा ठेवलेला होता. बरोबर. आणि पूर आला. आजूबाजूच्या चाळीतले सगळीकडची घरातली भांडी कुंडी इकडं तिकडं सगळी गेली. परंतु हा फोटो जसाच्या तसा फक्त खिळ्याला सुतळीने बांधलेला होता. तो जसाच्या तसा राहिला आणि त्याचा डॅमेज झालेला नाही. तो आजही आम्ही जतन करून ठेवलेला आहे. बरोबर. त्यानंतर ह्या मंदिराचे जे संस्थापक आहेत म्हणजे ज्या रासने, बरोबर, दत्तात्रय रासने उर्फ नाना रासने, बरोबर, त्यांचा फार मोठा सहभाग होता. त्यांनी हे मंदिर स्थापन वगैरे केलं. पहिली इथं दिवाबत्ती करायची या फोटोला वगैरे. हळूहळू करता 1973 साली या मूर्तीची स्थापना झाली. हां. आणि जो मग या मंदिराचं किंवा मठाचं वैशिष्ट्य असं की या मंदिरामध्ये साईबाबांचा दात आणि वापरलेली चिलीम आणि उदी हे एका याच्यामध्ये डबीमध्ये ठेवून इथं बाबांच्या पादुकाच्या खाली जतन करून ठेवलेली आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं की शिर्डीला साईबाबांचे शरीर आहे, समाधी आहे. बरोबर. त्यानंतर शरीराचा अवशेष असलेलं एकमेव मंदिर हे आहे. बरोबर. आपण मंदिर आणि
इथं बऱ्याच लोकांना इथं खूपच चांगली अनुभूती येते. बरोबर. ज्या काही आपल्या अडीअडचणी आहेत, कुठं जे काही आहे आपले मागणं ही 100% त्यांना त्याचा चांगला उपयोग होतो. आणखीन खूप चांगलं आहे. लोकांच्या खूप चांगल्या भावना आहेत. लोकांना खूप चांगले इथं अनुभव येतात आणि इथं वेव्ज ज्या म्हणतात ना, बरोबर, पॉझिटिव्ह वेव्ज, बरोबर, पॉझिटिव्ह वेव्ज या इथं प्रत्येकाला मिळतात. जे कोणी इथं भक्त येतात ते प्रत्येकजण म्हणतात की बाबा आम्हाला इथं खूप मानसिक समाधान मिळतं. याचा अनुभव सगळ्यांनी जरूर घ्यावा. तर ह्या ज्या आपण पादुका बघतो या पहिल्या चांदीच्या आहेत आणि या वरच्या आहेत. हां, वरच्या ज्या सोन्याच्या आहेत, बरोबर, म्हणजे सोन्याचं हे केलेलं आहे ते. त्याच्या खाली पादुकांमध्ये आपण एका डबीमध्ये बाबांचा दात ताईतमध्ये आहे. बाबांचा दात, वापरलेली चिलीम, आणखीन उदी अशी त्या तिथे जतन करून ठेवलेली आहे. तर जगभरात फक्त हे एक मात्र असं मंदिर आहे शिर्डी नंतर जिथे बाबांच्या शरीराचा अवशेष असलेलं हे मंदिर आहे. तर असं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. मग इथे त्यानंतर म्हणजे मठ स्थापन झाल्यानंतर पण साईबाबांसोबत राहिलेले मंडळी जे होते ते येऊन गेले होते. हो, इथं येऊन गेलेले आहेत. नरसिंह स्वामी, राधाकृष्ण स्वामी वगैरे. त्यानंतर हे मंदिर पूर्वी छोटंसंच होतं, एवढंसंच होतं. त्यानंतर अर्ध झालं आणि 1992 साली हे संपूर्ण मोठं मंदिर झालं. जवळजवळ 2.5 गुंठ्याचा हा परिसर आहे. 2.5 गुंठ्यामध्ये हे मंदिर आहे. आणि इथे उत्सव काय होतात? इथे 3 उत्सव होतात वर्षामध्ये. रामनवमी, बरोबर, साईबाबांनी शिर्डीत रामनवमी सुरू केली म्हणून तो रामनवमीचा उत्सव. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आहेत म्हणून. आणि दसऱ्याच्या दिवशी बाबांनी समाधी घेतली. हे 3 मोठे उत्सव असतात. इथं सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम होतात. इथं होम हवन होतं, नवचंडी याग वगैरे. त्यानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी महाप्रसाद असतो. बरं. आणि बरेच लोक त्याचा लाभ घेतात. आणि इथं येणारे भक्त भरपूर आहेत. गुरुवारी प्रचंड गर्दी असते. आणि इथं चांगला उत्सव केला जातो. भक्तांनाही इथं चांगले अनुभव मिळतात आणि लोक खूप समाधानी असतात. आता हा दात जो आला मंदिरामध्ये त्याबाबत सांगू इच्छितो की साईबाबांच्या ज्या वेळेला हयात होते त्यावेळेला एक काशीबाई फसले म्हणून एक विधवा स्त्री होती. बरं. तिच्या लहान मुलाला बाबांच्या समाधीच्या इथं द्वारकामाईत सोडून जायची ती आणि मजुरीला जायची. बरोबर. तर काही वर्षांनी तो मुलगा थोडासा मोठा झाल्यावर त्या बाबांनी तिला एक हलणारा दात त्यांचा काढला आणि तिला दिला आणि म्हणे पुरचुंडी कर आणि हे ताईत करून ठेव, मुलाला दे. बरोबर. आणि ते मुलाला ते त्याप्रमाणे ताईत केलं आणि मुलाला बांधला. तर काही वर्षानंतर ज्यावेळेला त्याचं नाव माधव, काही वर्षानंतर तो मोठा झाला आणि शेवटच्या दिवसामध्ये बाबांनी त्या स्वप्नात जाऊन सांगितलं की तुझ्याकडे उद्या एक माणूस येईल, त्याला हा ताईत दे. बरोबर. ताईत दिल्यानंतर त्याच दिवशी त्याच रात्री निकम म्हणून एक हत्यारी पोलीस होते खेडचे, त्यांच्याही स्वप्नात जाऊन सांगितलं की त्याच्याकडनं देईल ती वस्तू घेऊन ये. त्याप्रमाणे तो निकम आणखीन हे एकमेकाला ओळखत होते कारण शिर्डीला येणं जाणं होतं त्यांचं, निकमांचं आणि यांचं. त्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या घरी गेले. त्याप्रमाणे त्यांनी ताईत त्यांच्याकडे हँडओव्हर केला, म्हणजे दिला त्यांना. तो दिल्यानंतर मग या मंदिराचे जे संस्थापक होते दत्तात्रय रासने, बरोबर, त्यांनी त्याला सांगितलं की अरे हा ताईत तू घेऊन तर तुझ्याकडे काय ठेवतो म्हणे, चांगल्या ठिकाणी ठेवू. म्हणून तो त्यांनी घेतला आणि या मंदिरामध्ये स्थापन केला. तर अशी ही अतिशय म्हणजे दुर्मिळ बाब आहे. अगदी. आणि खरं म्हणजे पुणेकरांचं आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं जास्त भाग्य आहे की शिर्डीनंतर बाबांच्या देहाचा अवशेष आपल्याला पुण्यात बघायला मिळतो. अगदी. तर मित्रांनो, असं हे अतिशय दुर्लभ असं दर्शन आणि अतिशय दुर्मिळ असा हा मठ आहे. प्रत्यक्ष साईबाबांच्या सहवासात राहिलेल्या लोकांनी तर स्थापन केला आहेच, पण साईबाबांच्या देहाचा अवशेष जगात शिर्डी सोडून फक्त पुण्यामध्ये आहे. तर आपण नक्की शिवाजीनगरला येताच, आपण सगळेजण येतोच, तर या मठामध्ये, या मंदिरामध्ये आवर्जून एकदा तरी प्रत्येकाने यायलाच पाहिजे. काका, जर लोकांना इथे यायचं असलं तर कशा पद्धतीने येता येईल आणि जगभरातल्या साई भक्तांसाठी सुलभ असा पत्ता सांगा. ओके. हा आपलं मंदिर हे जे आहे शिवाजीनगर कोर्टाच्या समोरच्या लेनमध्ये आहे. रासने चाळ म्हणून जुना तोफखाना, बरोबर, प्रसिद्ध आहे इथं. बरोबर. आणि आपला कोणालाही विचारलं तर इथं मंदिर आहे. फक्त एवढंच आहे की अगदी रोडवर नाही, थोडंसं आत यावं लागतं. पण मेट्रो स्टेशनही शेजारी आहे, बरोबर, मागच्या बाजूला. आणि कोणीही सांगू शकेल कोर्टाच्या समोरचं रासने चाळीतलं शिवाजी मंदिर. धन्यवाद काका. अरे, पण या साईनाथांच्या मंदिरामध्ये यायलाच पाहिजेत. साईबाबांच्या भक्तांसाठी विशेष पर्वणी आहे, कारण शिर्डीनंतर असं दिव्य क्षेत्र, असा दुर्मिळ मठाचा हा जो सिद्ध मठ आहे, तर हा आपल्याला सहज इथे दर्शनासाठी पुण्यामध्ये आहे. तर आपण नक्की इथे या.
आणि साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद मिळवा. ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपले चॅनल टेल्स ऑफ सेंट्स हे लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.